तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास राज्यशास्त्र. तर राज्यशास्त्रामधील पाठ 5वा ज्याचं नाव आहे भारत व अन्य देश आणि यातील भाग 2 हा आज आपण बघणार आहोत. यापूर्वीच्या भागामध्ये आपण भारत आणि भारताच्या शेजारील राष्ट्रे यांच्याबद्दल माहिती बघितली. याशिवाय भारत आणि अन्य जी काही शेजारील राष्ट्र आहेत त्यांच्याबद्दल माहिती बघितलेली आहे. त्यापैकी जी उर्वरित राष्ट्र आहेत त्यांच्याबद्दल आज आपण आणि या प्रकरणातील इतर बाबींवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत, त्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. तर भारत आणि अन्य शेजारी राष्ट्रांमधील भूतान हे सुद्धा काय भारताच्या बाजूला असलेले एक अतिशय छोटेसे राष्ट्र आहे. भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी ही भारतावर आहे. याशिवाय भूतान हा नैसर्गिक साधनसामुग्रीने अत्यंत संपन्न असा देश आहे आणि पाण्याचा प्रचंड स्रोत या भूतानमध्ये आहे. या पाण्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पात भारताने नेहमी भूतानला सहकार्य केलेले आहे आणि भूतान आणि भारत यांच्यामध्ये नेहमीच मैत्रीचे संबंध हे राहिलेले आहेत आणि हा देश अत्यंत शांतताप्रिय असा हा देश आहे. त्यानंतरचा देश आहे म्यानमार. म्यानमार हे भारताच्या पूर्वेकडे असलेल्या आग्नेय आशियाई राष्ट्रांना भारताशी जोडणारे प्रवेशद्वार आहे. या भागात विकसित होत असलेल्या लोहमार्ग आणि महामार्गांमुळे दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि आग्नेय आशिया एकमेकांशी जोडले जातील. यामुळे या प्रदेशातील व्यापार व आर्थिक देवाणघेवाण वाढेल. म्यानमारकडून भारताला नैसर्गिक वायूची आयात करता येईल. की म्यानमार हा सुद्धा एक छोटासा आणि भारताच्या अतिपूर्वेकडील असलेला देश आहे की या देशामुळे आग्नेय आशियाई राष्ट्रांची भारताला जोडणे किंवा जोडणे हे शक्य होते. म्हणून आग्नेय आशियाई राष्ट्र यांचे प्रवेशद्वार म्हणून म्यानमारला संबोधलं जातं, कारण या आग्नेय आशियाई राष्ट्रांना भारताशी जोडण्याचं काम म्यानमार हा देश करतो. या भागात विकसित होत असलेले लोहमार्ग आणि महामार्ग यामुळे दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि आग्नेय आशिया हे एकमेकांशी जोडले जातील. की या ठिकाणी काही महत्त्वाकांक्षी असे प्रकल्प हे राबवले जात आहेत की त्या ठिकाणी मोठमोठे लोहमार्ग हे तयार होत आहेत. याशिवाय काही महामार्गसुद्धा तयार होत आहेत आणि यामुळे दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि आग्नेय आशिया हे एकमेकांशी जोडले जाणार आहेत आणि या देवाणघेवाण वाढेल. म्हणजे एकंदरीतच दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि आग्नेय आशिया या सर्वच भागातील देशांना त्याचा फायदा मिळेल आणि त्यामुळे म्यानमारचा तर विकास होईलच, परंतु इतर भागातील इतर राष्ट्रांशी व्यापार व आर्थिक देवाणघेवाणसुद्धा म्यानमारची वाढणार आहे आणि त्याचा फायदा भारताला सुद्धा मिळणार आहे. याशिवाय या म्यानमारकडून भारताला नैसर्गिक वायूची आयात करता येईल. या म्यानमारलाच आपण ब्रह्मदेश असं पूर्वी म्हणायचो, आता त्याचं नवीन नाव हे म्यानमार करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचा हा देश की जो आपल्याशी मैत्रीचे संबंध आजही राखून आहेत. त्यानंतरचा देश आहे मालदीव. भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध हे सुरुवातीपासूनच मैत्रीपूर्ण आहेत. भारताच्या दक्षिणेला असणारे हे एक छोटे राष्ट्र अनेक कारणांसाठी भारतावर अवलंबून आहे. भारत आणि मालदीव हे अतिशय चांगले मित्र आहेत. अगदी पारंपरिक मैत्री त्यांच्यामध्ये आहेत आणि अगदी मैत्रीपूर्ण संबंध हे या दोनही राष्ट्रांमध्ये राहिलेले आहेत. आणि भारताच्या दक्षिणेला असलेले हे अतिशय छोटे राष्ट्र असून ते अनेक बाबींसाठी भारतावर अवलंबून आहे. 1981 पासून या दोन राष्ट्रांनी व्यापारी संबंध प्रस्थापित केलेले आहेत. आता 1981 पासूनच या दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध हे चालत आलेले आपल्याला दिसतात. अनेक वस्तूंची देवाणघेवाण
अनेक वस्तूंचा व्यापार या दोनही देशांमध्ये होत असलेला आपल्याला दिसतो. याशिवाय पायाभूत क्षेत्रांचा विकास, आरोग्य, दळणवळण अशा क्षेत्रांमध्ये भारताने मालदीवला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केलेली आहे. की अनेक क्षेत्रांचा विकास असो, पायाभूत क्षेत्रांचा विकास असो, आरोग्य क्षेत्र असो, दळणवळण असो, अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारताने आजपर्यंत मालदीवला मोठ्या प्रमाणात मदत केलेली दिसते. आणि या आर्थिक मदतीमुळे मालदीवचा विकाससुद्धा घडून आलेला आहे. यानंतर 2006 नंतर त्यांच्यामध्ये संरक्षण क्षेत्रातही सहकार्याला सुरुवात झालेली आहे. भारताने मालदीवला सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केलेली आहे. की हा अतिशय छोटासा देश आहे आणि त्यामुळे तो आपल्या शेजारील राष्ट्रांवर आणि विशेषतः भारतावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. 2006 पासून भारताने मालदीवला सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केलेली आहे. याशिवाय अवकाश सहकार्य, ऐतिहासिक वस्तूंचे जतन, पर्यटन या दोनही क्षेत्रात या दोनही राष्ट्रांनी करार केलेले आहेत. तसेच दहशतवाद्यांसारख्या समस्येशी लढण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरवलेले आहे. की एकंदरीतच भारत आणि मालदीव यांच्यातील जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामुळे भारताने अगदी सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यापासून तर अवकाश क्षेत्रातील संशोधनासाठी, ऐतिहासिक वस्तूंचे जतन करण्यासाठी, पर्यटन क्षेत्रात मालदीवचा विकास व्हावा यासाठी या दोनही राष्ट्रांनी परस्पर सहकार्याकरिता अनेक करार हे एकमेकांबरोबर केलेले आपल्याला दिसतात. तसेच दहशतवादासारख्या समस्येशी लढण्यासाठी जे काही महत्त्वपूर्ण साधनसामुग्री लागते ती सुद्धा भारत मालदीवला वारंवार पुरवतो आणि त्यामुळे दहशतवाद्यांशी कशाप्रकारे लढायचं याचं ज्ञान, याची माहिती ही सुद्धा भारतामुळेच मालदीवला झालेली आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे या भारत आणि भारताच्या शेजारील अन्य राष्ट्र यांच्यामध्ये सहकार्याचं, मैत्रीचं वातावरण असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा मुद्दा आहे दक्षिण आशियाई सहकार्य संघटना म्हणजे सार्क. आता सार्क ही दक्षिण आशियाई राष्ट्रांनी 1985 मध्ये स्थापन केलेली एक प्रादेशिक संघटना आहे. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणे व त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे हा या संघटनेचा हेतू आहे. सार्क संघटना म्हणजे सर्व दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन आपल्या समान प्रश्नांची व समान हितांची चर्चा करण्याचे व्यासपीठ होय. ती दक्षिण आशियाई संघटना म्हणजे जिचं नाव सार्क असं आहे. तर या सार्कची स्थापना ही 1985 मध्ये केलेली आहे आणि ही प्रादेशिक स्वरूपाची संघटना आहे. म्हणजे दक्षिण आशियाई भागात जे राष्ट्र आहेत त्यांनी एकत्र येऊन आपला विकास व्हावा, एकमेकांच्या सहकार्याने आर्थिक क्षेत्रामध्ये, व्यापारिक क्षेत्रामध्ये आपला विकास घडून यावा याकरिता ही संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. मग या दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणे, त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे हा या संघटनेचा मुख्य हेतू आहे. म्हणजे प्रत्येकच राष्ट्र हे काय होऊ इच्छितं, विकसित होऊ इच्छितं, परंतु याकरिता प्रत्येक राष्ट्राला एकमेकांच्या सहकार्याची गरज भासते आणि याच विचारातून दक्षिण आशियाई संघटना म्हणजे सार्क हिचा जन्म झाला आणि हिच्या स्थापनेपासून या सर्व राष्ट्रांमध्ये विविध प्रकारचे व्यापारिक करार हे होऊ लागले आणि त्यातून प्रत्येक राष्ट्र आपापला आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन आपल्या समान प्रश्नांची आणि समान हितांची चर्चा करण्याचे एक व्यासपीठ या संघटनेच्या माध्यमातून निर्माण केल्याचे आपल्याला दिसून येते. की ज्या काही समान समस्या या विकसनशील राष्ट्रांपुढे आहेत, जे काही समान प्रश्न आहेत, त्या समान प्रश्नांवर या सार्कच्या व्यासपीठावर चर्चा केली जाते आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय दारिद्र्य निर्मूलन,
शेती विकास, तंत्रज्ञानातील क्रांती हे दक्षिण आशियाई देशांचे काही समान हितसंबंध आहेत. आणि मुख्यतः दक्षिण आशियाई हे जे देश आहेत, या देशांमध्ये दारिद्र्य आहे, शेतीचा विकास अजून पूर्णतः झालेला नाही आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीतसुद्धा या ठिकाणी अजून विकासाची आवश्यकता आहे. तर म्हणून दारिद्र्य निर्मूलन करणे, त्याशिवाय आपल्या देशांमधील शेतीचा विकास घडवून आणणे आणि तंत्रज्ञानातील जी क्रांती आहे, त्या क्रांतीच्या माध्यमातून आपापल्या देशामध्ये आर्थिक व्यापारिक विकास घडवून आणणे हे या दक्षिण आशियाई संघटनेचे काही समान हितसंबंध मानले जातात. म्हणजे समान काही हित त्यांचे आहेत की जे या संघटनेच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. दक्षिण आशियाई देशांना परस्परांशी व्यापार करणे अधिक सोपे जावे म्हणून सार्कच्या व्यासपीठावर काही महत्त्वाचे करारसुद्धा करण्यात आलेले आहे की या दक्षिण आशियाई देशांना आपापल्या देशांचा व्यापार परस्परांच्या सहकार्याने करणे हे अधिक सोपे जावे म्हणून काही करारसुद्धा या सार्क संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. त्यानुसार संपूर्ण दक्षिण आशियाचे एक मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्याचे ठरवण्यात आले आहे की संपूर्ण दक्षिण आशिया जो आहे तो एक मुक्त व्यापार क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे सार्क संघटनेकडून. आणि त्या माध्यमातून कोणताही दक्षिण आशियाई देश हा एकमेकांच्या देशामध्ये जाऊन व्यापार उद्योग हा उघडू शकतो, करू शकतो आणि त्या माध्यमातून आपल्या देशाचा आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न तो करू शकतो. दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या समान विकासासाठी दक्षिण आशियाई विश्वविद्यालय यासारख्या संस्था आणि दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र हा करारसुद्धा करण्यात आलेला आहे की एकंदरीतच आपल्याला असं दिसतं की सार्क ही जी संघटना आहे ती दक्षिण आशियाई देशांकडून स्थापन करण्यात आलेली आहे आणि तिचा मुख्य हेतू काय आहे की आपल्या देशाचा आर्थिक व्यापारिक विकास व्हावा आणि त्या माध्यमातून आपल्या देशात रोजगार निर्मिती व्हावी आणि एकंदरीतच संपूर्ण देशाचा आर्थिक विकास हा घडून यावा याकरिता विविध प्रकारचे करार हे सार्क या संघटनेमार्फत हे दक्षिण आशियाई देश नेहमी करत असतात आणि त्याचा फायदा प्रत्येक राष्ट्राला होत असलेला आपल्याला दिसून येतो. याशिवाय सार्क या संघटनेची स्थापना करण्यामागील हेतू कोणता आहे? सार्कमध्ये आज किती सदस्य देश आहेत? दक्षिण आशियाई देशांचे समान हितसंबंध कोणते आहेत? हे काही प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. ते आपण आंतरजालाच्या मदतीने शोधावेत अशी आव्हान मी सर्व विद्यार्थ्यांना करतो. त्यानंतरचा मुद्दा आहे भारत आणि अमेरिका. की भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन बलाढ्य राष्ट्रे आहेत. अमेरिका सुरुवातीपासूनच भारताचा सर्वात महत्त्वाचा व्यापारी भागीदार होता. अनेक भारतीय लोक शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने अमेरिकेत जात होते आणि तेथील अनिवासी भारतीयांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यात सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक संबंध वाढले गेलेले आहेत. की भारत आणि अमेरिका हे दोनही काय आहेत? लोकशाही प्रधान राष्ट्र आहेत आणि जगामधली काही जी महत्त्वाची लोकशाही प्रधान राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये असलेली ही दोन बलाढ्य राष्ट्र मानली जातात. अमेरिका सुरुवातीपासूनच भारताचा खूप महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहेत. म्हणजे व्यापारात भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा व्यापार हा चालतो. अनेक भारतीय लोक शिक्षण आणि नोकरी याच्या निमित्ताने अमेरिकेत जात होते, आताही जातात. याशिवाय तेथील अनिवासी भारतीयांमुळेच अमेरिका आणि भारत यांच्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध हे वाढत गेलेले आपल्याला दिसतात. की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा नैसर्गिक मैत्रीचा भाव आहे. त्यामुळे भारतातील अनेक लोक शिक्षणासाठी, नोकरीच्या निमित्ताने, व्यापाराच्या निमित्ताने अमेरिकेमध्ये नेहमी जात येत असतात. अनेक लोक जे
त्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत, ज्यांना अनिवासीय भारतीय असं म्हणतात. तर या लोकांच्या कार्यामुळे, या लोकांच्या प्रयत्नांमुळे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंध हे दिवसेंदिवस वाढत गेलेले आपल्याला दिसतात. आणि आज आपण बघतो की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चांगली मैत्रीसुद्धा आहे. आपण या 1 वर्षापूर्वी बघितलं असेल की ज्या वेळेला तिकडचे जे प्राईम मिनिस्टर होते, प्रेसिडेंट होते डोनाल्ड ट्रम्प, हे स्वतःहून भारतामध्ये आले आणि त्यांनी अहमदाबाद येथे जे भारतीय लोक आहेत त्यांना मला निवडून द्या अशा प्रकारचं आव्हानसुद्धा नरेंद्र मोदीजी यांच्याबरोबर केलेलं आपल्याला दिसतं. यावरून आपल्याला असं लक्षात येईल की या दोनही देशांमध्ये अतिशय सहकार्याचं आणि मैत्रीचं वातावरण हे आहे. शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षाविषयक संबंध मोठ्या प्रमाणावर वाढले. भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला. त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यात झालेला आहे. की शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षाविषयक संबंध हे मोठ्या प्रमाणावर वाढले. जरी भारत हा रशिया किंवा अमेरिकेच्या गटामध्ये सामील झालेला नसला तरीही भारत आणि अमेरिका यांच्यातील जे काही सुरक्षाविषयक संबंध होते ते मोठ्या प्रमाणावर वाढले. याशिवाय भारताने जेव्हा 1991मध्ये मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं तर या धोरणामुळे भारत आणि अमेरिका यांच्यामधील जे व्यापारिक संबंध होते ते वाढले आणि भारताचा व्यापार संपूर्ण जगाशी होऊ लागल्यामुळे भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेगसुद्धा हळूहळू वाढू लागला. आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारिक संबंध हे अधिक दृढ होण्यात झालेला आपल्याला दिसतो. 1998मध्ये भारताने अणुचाचण्या केल्यानंतर काही काळ भारत आणि अमेरिका या संबंधामध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर हे संबंध सुधारावेत म्हणून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या घेतल्या गेल्या. चर्चेच्या या अनेक फेऱ्यांमधून भारत अण्वस्त्राचा जबाबदारीने वापर करेल असा अमेरिकेला विश्वास वाटला. त्यानंतर भारत अमेरिका संबंधात आमूलाग्र परिवर्तन घडून आले. की 1998मध्ये राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी भारताने पुन्हा ज्या अणुचाचण्या घेतल्या त्या अणुचाचण्या घेतल्यानंतर काही काळाकरिता भारत आणि अमेरिका यांच्यामधील संबंधामध्ये तणाव निर्माण झाला. अमेरिकेने भारतावर अनेक प्रकारचे आर्थिक निर्बंधसुद्धा लादले. अमेरिका भारत यांच्यामधील जो व्यापार होता तो सुद्धा काही काळासाठी स्थगित करण्यात आला. मग आता भारत आणि अमेरिका यांच्यामधील जे मैत्रीचे संबंध आहेत ते अधिक चांगले व्हावे, हे सुधारावेत यांच्याकरिता अनेक प्रकारच्या बैठकी या अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये चर्चेच्या माध्यमातून घडून आणण्यात आले. या चर्चेच्या माध्यमातून भारत हा अण्वस्त्रांचा जबाबदारीने वापर करेल. याशिवाय भारत कधीही कोणत्याही राष्ट्रावर प्रथमतः अण्वस्त्राचा वापर करणार नाही अशा प्रकारची हमी भारताने अमेरिकेला दिली. आणि त्यानंतर मात्र हळूहळू भारत आणि अमेरिका यांच्या संबंधात आमूलाग्र बदल होऊ लागला. 2005मध्ये झालेल्या संरक्षकविषयक सहकार्याचा करार आणि 2008मध्ये झालेल्या आण्विक सहकार्याचा करार हे भारत अमेरिका संबंधातील महत्त्वाचे टप्पे आहेत. आणि हळूहळू जे संबंध मैत्रीपूर्ण व्हायला लागले त्यामुळेच 2005मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधील संरक्षणविषयक सहकार्य करण्याचा एक करार झाला. तर 2008मध्ये आण्विक सहकार्य करार हा सुद्धा भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान झालेला आहे. आणि हे अतिशय महत्त्वाचे टप्पे मानले जातात की ज्यामुळे भारत आणि अमेरिका हे अधिकाधिक जवळ आलेले आणि त्यांच्यामध्ये सहकार्याचं नवीन युग निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. गेल्या 5 वर्षात भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान सर्वच क्षेत्रांमध्ये सहकार्याचे संबंध हे निर्माण झालेले आहेत. आणि याचा परिपाक किंवा या मैत्रीपूर्ण
संबंधांचा, सहकार्याचा, चर्चेचा, करारांचा परिणाम असा झाला की गेल्या 5-10 वर्षांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान अतिशय महत्त्वपूर्ण सहकार्याचे संबंध हे निर्माण झालेले आहेत आणि हे सर्वच क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे भारत आणि रशिया. भारत आणि सोव्हिएत युनियन आणि आताचा रशिया यांच्यात सुरुवातीपासूनच मैत्रीचे संबंध होते. शीतयुद्धाच्या काळात 1971मध्ये त्यांच्यात मैत्रीचा करार झाला व त्यातून संरक्षण विषयक तसेच आर्थिक तंत्रवैज्ञानिक सहकार्याला मोठी चालना मिळाली. सोव्हिएत युनियनने भारताला मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि लष्करी मदतही दिली होती. की भारत आणि सोव्हिएत युनियन म्हणजे आताचा जो रशिया आहे, ज्याचं नाव पूर्वी सोव्हिएत युनियन असं होतं, 1991मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि त्यातून नवीन देश म्हणजे रशिया हा निर्माण झाला. सोव्हिएत युनियनचं नाव हे रशिया करण्यात आलं आणि हा रशिया आणि भारत यांच्यामध्ये अगदी पूर्वीपासूनच मैत्रीचे संबंध होते. शीतयुद्धाच्या काळात 1971मध्ये त्यांच्यामध्ये एक मैत्रीचा करार झाला आणि त्यातून संरक्षण विषयक तसेच काही आर्थिक आणि तंत्रवैज्ञानिक सहकार्याला मोठी चालना त्यामुळे मिळाली. की या मैत्रीचा जो करार झालेला आहे त्यामुळे संरक्षण विषयक भारताला सहकार्य करण्यास रशिया तयार झाला आणि शिवाय अनेक जे तंत्रज्ञान आहे, अनेक प्रकारचं जे तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, ती भारताला त्याविषयी मदत करण्याचा प्रयत्न किंवा मदत करण्यास चालना देण्याचं काम या करारामुळे झालेलं आपल्याला दिसून येतं. सोव्हिएत युनियनने भारताला मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि लष्करी मदतही दिलेली होती. की म्हणजे भारत आणि रशिया या दोन देशांदरम्यान अतिशय मैत्रीपूर्ण असे संबंध आपल्याला दिसून येतात की ज्यामुळे खूप प्रकारची मदत आर्थिक आणि लष्करी क्षेत्रात रशियाकडून आपल्याला वेळोवेळी झालेली दिसून येते. पुढे आहे की सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर भारताने रशियाशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला रशियातील राजकीय व आर्थिक समस्यांमुळे संबंधांमध्ये फारशी सुधारणा झाली नाही. 1996 नंतर भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हळूहळू सुधारू लागले. लष्करी सामग्रीचे उत्पादन, खनिज तेल उत्पादन अशा क्षेत्रात भारत आणि रशिया यांनी संयुक्त प्रकल्प उभारलेले आहेत. 1991मध्ये ज्यावेळेला सोव्हिएत युनियनचं विघटन झालं त्यानंतर भारताने रशियाशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम या संबंधांमध्ये फारशी काही सुधारणा झाली नाही, कारण रशियामध्ये राजकीय आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण झालेल्या होत्या आणि या समस्यांमुळे रशिया आणि भारत यांच्यामधील संबंधात फारशी काही सुधारणा झालेली नव्हती. पण 1996 नंतर मात्र भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हळूहळू सुधारू लागले आणि अनेक प्रकारचे व्यापारी करार, लष्करी सामग्रीचे देवाणघेवाणीचे करार हे रशिया आणि भारतांमध्ये घडून आले. लष्करी सामग्रीचे उत्पादन, खनिज तेल उत्पादन अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे प्रकल्प उभारलेले आहेत. म्हणजे एकंदरीतच रशियाशी सुद्धा भारताचे चांगले संबंध दिसतात. म्हणजे एकंदरीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने अनेक देशांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध हे आजही जोपासलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर आहे भारत आणि युरोपीय राष्ट्रे. युरोपियन राष्ट्रे आणि भारत यांच्यामध्ये व्यापारी संबंध आहेत. प्रामुख्याने जर्मनी, फ्रान्स ही राष्ट्रे भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. की युरोपियन राष्ट्र आणि भारत यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे व्यापारी संबंध आहेत आणि प्रामुख्याने जर्मनी आणि फ्रान्स या ही राष्ट्रे भारतामधील तंत्रज्ञान या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काय करतात, गुंतवणूक करतात, इन्व्हेस्टमेंट करतात. याशिवाय भारताला शस्त्रास्त्र निर्मितीचे तंत्रज्ञान देखील युरोपियन राष्ट्राकडूनच मिळते. की आपण बघतो की भारताने आत्ता
काही दिवसांपूर्वीच रॅफेल या विमानांची, लढाऊ विमानांची खरेदी ही फ्रान्सकडून केलेली आहे. आणि म्हणून काय म्हणतात की भारताला शस्त्रास्त्र निर्मितीचे जे तंत्रज्ञान आहे ते सुद्धा कोणाकडून मिळते? युरोपियन राष्ट्रांकडूनच मिळते. तर अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात भारत मोठा निर्यातदार देश आहे. तर अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे सॉफ्टवेअर या क्षेत्रामध्ये भारत युरोपियन राष्ट्रांना काय करतो? मोठ्या प्रमाणात या दोन गोष्टींची निर्यात तो करतो. म्हणून तो या युरोपियन राष्ट्रांकरिता अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान म्हणजे इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे जे सॉफ्टवेअर क्षेत्र आहे त्यामध्ये भारत हा युरोपियन राष्ट्रांकरिता खूप मोठा निर्यातदार मानला जातो. खुल्या व्यापारावर भर हे या दोघांचेही प्रमुख उद्दिष्ट आहे. की खुल्या व्यापारावर भर आहे म्हणजे दोनही राष्ट्रांनी एकमेकांशी किंवा आपापली राष्ट्र ही एकमेकांकरिता व्यापाराकरिता खुली करून ठेवलेली आहे. की युरोपियन राष्ट्रसुद्धा भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात, तर भारतसुद्धा युरोपियन देशांमध्ये आपली विविध व्यापार क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणून त्याला खुल्या व्यापारांवर हे दोनही राष्ट्र भर देतात असं म्हटलेलं आहे. या व्यतिरिक्त भारत आणि युरोपियन राष्ट्रे इतर अनेक बाबतीत सहकार्याची भूमिका घेत असलेले आपल्याला दिसून येतात. हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण उत्पादन, सायबर सुरक्षा, संशोधन, रेल्वे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, हवाई सुरक्षा, दहशतवाद या संदर्भात अनेक करार हे करण्यात आलेले आहेत. की मग हे विविध प्रकारचे असे क्षेत्र आहेत की या क्षेत्रांमध्ये दोनही देशांमध्ये सहकार्याची भावनाही दिसते. विचारांची, व्यापारांची, आर्थिक क्षेत्राची देवाणघेवाण या दोनही राष्ट्रांदरम्यान म्हणजे युरोपियन राष्ट्रे आणि भारत यांच्यामध्ये होत असलेली आपल्याला दिसून येते. मग त्यामध्ये हवामान बदल असेल, स्वच्छ ऊर्जा असेल, संरक्षणाचे उत्पादन असतील किंवा सायबर सुरक्षा असेल, संशोधन क्षेत्र असेल, रेल्वे व्यवस्थापन असेल, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट असेल किंवा हवाई सुरक्षा असेल, दहशतवाद असेल, या संदर्भात अनेक प्रकारचे करार हे युरोपियन राष्ट्रे आणि भारत यांच्यामध्ये वेळोवेळी होत आलेले आहेत. आणि भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण या विकसित राष्ट्रांच्या सहकार्यामुळे भारताचा आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांमध्ये सुद्धा विकास घडून येत असलेला आपल्याला दिसून येतो. एवढं महत्त्वपूर्ण मोलाचं सहकार्य हे युरोपियन कडून भारताला होत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा मुद्दा आहे भारत आणि आफ्रिका खंड. भारत आणि आफ्रिका खंड यांच्यातील सहकार्यासाठी भारताने जाणीवपूर्वक पावले उचललेली आपल्याला दिसतात. आफ्रिकेशी जवळचे संबंध असणे दोघांच्याही दृष्टीने फायद्याचे ठरणारे आहे. आफ्रिकेतील अनेक देश वेगाने आर्थिक प्रगती करत आहेत. आफ्रिकेत तरुण वर्गांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत करण्याची तयारी भारताने दाखवलेली आहे. शिक्षण, कौशल्ये, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, शेती, पर्यटन अशा सगळ्याच क्षेत्रात विकास होण्यासाठी भारताने आर्थिक सहाय्य करण्याची, अनुदान देण्याची तयारी दाखवली आहे. तर भारताची ऊर्जेची गरज आफ्रिकेतील ऊर्जा संपन्न देश इजिप्त, नायजेरिया, अंगोला, सुदान भागू शकतात. आफ्रिकेबरोबर व्यापार वाढवण्यासाठी भारत हा प्रयत्नशील आहे. की भारत आणि आफ्रिका खंड यांच्यातील सहकार्यासाठी भारताने अनेक वेळा जाणीवपूर्वक पावले उचललेली आहेत. ही राष्ट्रे, भारत आणि आफ्रिकन राष्ट्रे यांच्यामध्ये नेहमीच सहकार्याचं क्षेत्र हे विकसित करण्यासाठी भारताने नेहमी पुढाकार घेतलेला आपल्याला दिसतो. आफ्रिकेशी जे जवळचे संबंध असणे हे दोघांच्याही दृष्टीने फायद्याचे ठरणारे आहेत. कारण ही दोनही आफ्रिका खंडातील राष्ट्र आणि भारत हे दोघंही काय आहेत? विकसनशील राष्ट्र आहेत. आणि या दोनही
राष्ट्रांच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये एकमेकांशी सहकार्याचे आणि मैत्रीचे संबंध असणे हे फायदेशीर ठरते किंवा आर्थिक प्रगती साधण्यासाठी आवश्यक आहे. आफ्रिकेत तरुण वर्गाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अनेक प्रकारची मदत करण्याची तयारी भारताने नेहमी वेळोवेळी दाखवलेली आहे. याशिवाय शिक्षण असेल किंवा विविध प्रकारचे काही कौशल्य असतील, आरोग्य क्षेत्र असेल, विज्ञान व तंत्रज्ञान, शेती, पर्यटन अशा सगळ्याच क्षेत्राचा आफ्रिकन खंडातील राष्ट्रांमध्ये विकास होण्यासाठी भारताने आर्थिक सहाय्य करण्याची, अनुदान देण्याची तयारी दाखवलेली आहे. म्हणजे एकंदरीतच भारत हा आफ्रिकन राष्ट्रांचा विकास व्हावा याकरिता सतत प्रयत्नशील राहिलेला आहे आणि त्या माध्यमातून आफ्रिका आणि भारत यांच्यामध्ये चांगले संबंध प्रस्थापित व्हावे याकरिता सतत भारत काय करतो आहे, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याकरिता आर्थिक सहाय्य करण्याची, अनुदान देण्याची तयारीसुद्धा भारताने वेळोवेळी दाखवलेली आहे. याशिवाय भारताची ऊर्जेची गरज ही आफ्रिकेतील काही ऊर्जा संपन्न देश हे भागू शकतात, ज्यामध्ये इजिप्त आहे, नायजेरिया आहे, अंगोला आहे, सुदान आहे. तर या देशांच्या मार्फत भारताला ऊर्जेची गरज जी आहे ती भागवली जाते आहे. आफ्रिकेबरोबर व्यापार वाढवण्यासाठी भारत हा नेहमी प्रयत्नशील राहिलेला आहे. 2015मध्ये झालेल्या भारत आणि आफ्रिका शिखर परिषदेला आफ्रिकेतील सर्वच 54 राष्ट्रांचे प्रतिनिधी हे उपस्थित होते. या परिषदेत अनेक जागतिक प्रश्नांवर चर्चा केली. उदाहरणार्थ हवामान बदल, दहशतवाद, सागरी चाचेगिरी इत्यादी. की 2015मध्ये झालेल्या भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये जी शिखर परिषद झाली, या शिखर परिषदेमध्ये आफ्रिकेतील सर्वच 54 सदस्य राष्ट्र हे आणि त्यांचे प्रतिनिधी हे उपस्थित होते. या परिषदेमध्ये अनेक जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. उदाहरणार्थ हवामान बदल, की जे क्लायमॅट चेंजिंग होत आहे, जागतिक हवामानामध्ये जो बदल होत आहे त्यावर चर्चा करण्यात आली. दहशतवाद हा सुद्धा आजचा एक ज्वलंत प्रश्न आहे, त्या दहशतवादावर चर्चा झाली. आणि सागरी चाचेगिरी म्हणजे काय, सागरी भागामध्ये जे डाकू असतात, जे सागरी क्षेत्रामध्ये जे मालवाहू जहाजं असतात त्यांच्यावर आक्रमण करतात आणि ती जहाजे आणि त्यावरील लोक यांना बंधक बनवतात आणि त्यासाठी खंडणी मागतात किंवा जहाजावरील जो मौल्यवान साठा असेल, माल असेल, तो पळवून नेतात. तर अशी जी समुद्र किंवा सागरी चाचेगिरी आहे, अशा विविध प्रश्नांवर या शिखर परिषदेमध्ये जी 2015ला झालेली होती त्यावर चर्चा करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे भारत आणि आफ्रिका खंड आणि त्यामधील राष्ट्र यांच्यामधील संबंध हे कशा प्रकारचे आहेत हे आपण या मुद्द्यातून जाणून घेतलेलं आहे. त्यानंतर आहे भारत आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रात या बाजूच्या चित्रामध्ये आपण इंडो पॅसिफिक रिजन हे कुठून कुठपर्यंत आहे हे आपण बघू शकतो. ते साधारणतः सौदी अरेबिया, आफ्रिका या खंडापासून सुरू होऊन पुढे दक्षिण आशिया आणि खाली ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडपर्यंत त्याचा भाग हा पसरलेला आपल्याला दिसतो. तर असे जे राष्ट्र आहेत, म्हणजे या पट्ट्यामध्ये पसरलेले जे राष्ट्र आहेत त्यांना इंडो पॅसिफिक क्षेत्र असं म्हणतात. तर या इंडो पॅसिफिक क्षेत्रात प्रामुख्याने जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आग्नेय आशियाई राष्ट्रे यांचा समावेश होतो. या सर्वच राष्ट्रांशी भारताचे अतिशय घनिष्ठ आर्थिक व्यापारी संबंध आहेत. म्हणजे जे इंडो पॅसिफिक क्षेत्रातील राष्ट्र आहेत की ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आग्नेय आशियाई राष्ट्र, जपान यांचा समावेश होतो, या सर्वच राष्ट्रांची भारताचे मैत्रीपूर्ण
आणि घनिष्ठ आर्थिक व्यापारिक संबंध हे राहिलेले आहेत. येथील अनेक कंपन्यांनी भारतामध्ये गुंतवणूकसुद्धा केलेली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामाजिक सुरक्षा, गुन्हेगारांचे हस्तांतरण, अंमली पदार्थ तस्करी विरोधातील मोहीम, पर्यटन, कला, संस्कृती या क्षेत्रात विविध करार हे करण्यात आलेले आहेत. की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुद्धा काय विविध क्षेत्रांमध्ये करार करण्यात आलेले आहेत. मग ती सामाजिक सुरक्षा असो किंवा गुन्हेगारांचे हस्तांतरण असो, म्हणजे भारतातला गुन्हेगार हा ऑस्ट्रेलियामध्ये पळून गेलेला असेल किंवा इंडो पॅसिफिक क्षेत्रातील राष्ट्रांमध्ये तो कुठेतरी असेल, तर अशा गुन्हेगारांचं हस्तांतरण करणे, त्याला पकडून भारताच्या सुपूर्द करणे किंवा भारतामध्ये एखादा ऑस्ट्रेलियन गुन्हेगार हा पळून गेलेला असेल तर अशावेळी त्या ऑस्ट्रेलियन गुन्हेगाराचं हस्तांतरण भारत ऑस्ट्रेलियाला करेल, अशा प्रकारचा करार हा भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेला आहे. याशिवाय अंमली पदार्थ तस्करी विरोधातील ज्या मोहीम आहे, आपण बघतो की अनेक प्रकारचे अंमली पदार्थ असतात. त्यामध्ये गांजा असेल, कोकेन असेल, हशीश असेल, हेरॉईन असेल, असे जे तस्करी पदार्थ आहेत त्यांची तस्करी रोखण्याकरिता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तस्करी विरोधातील मोहीमसुद्धा आखण्यात आलेली आहे आणि त्याचा करारसुद्धा भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दरम्यान झालेला आहे. पर्यटन, कला, संस्कृती या क्षेत्रात सुद्धा विविध प्रकारचे करार भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान करण्यात आलेले आहेत. तर पायाभूत सुविधा, आर्थिक सहकार्य, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अणु ऊर्जा, रेल्वे या अनेक क्षेत्रातील विकासासाठी जपान भारताला सहकार्य करतो. तर एकीकडे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये काही करार झालेले दिसतात, तर काही पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी, आर्थिक सहकार्य, संरक्षण क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, अणुऊर्जा, रेल्वे या विविध क्षेत्रांचा विकास करण्यासाठी जपान नेहमी काय करतो, भारताला सहकार्य करतो. भारताला सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत देण्याचे जपानने मान्य केलेले आहे. दोन्ही देशांच्या तटरक्षक दल आणि नौदलांमध्ये संयुक्त सराव सुद्धा होतो आहे. की हे दोन्ही देश, मग तो ऑस्ट्रेलिया असो किंवा भारत, जपान असो, या दोनही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि विविध क्षेत्रांमध्ये हे दोनही देश एकमेकांना सहकार्य करीत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा भारत आणि आग्नेय आशिया, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया आणि ब्रुनेई या आग्नेय आशियाई राष्ट्रांचे भारताचे सुरुवातीपासूनच सलोख्याचे संबंध आहेत आणि हे संबंध अगदी प्राचीन काळापासून असलेले आपल्याला दिसून येतात. 1991 नंतर भारताने आपल्या आर्थिक धोरणात बदल करून मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यानंतर आग्नेय आशियाई राष्ट्रांशी असलेल्या व्यापारी संबंधात अधिक वाढ झालेली आहे. की 1991 नंतर भारताने जे ग्लोबलायझेशनचं जे धोरण स्वीकारलेलं आहे, त्यानंतर मात्र या आग्नेय आशियाई देशांशी आपले व्यापारिक संबंध आणि मैत्रीपूर्ण संबंध हे वाढलेले आपल्याला दिसून येतात आणि त्याचा फायदा आपल्या व्यापारामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होण्यामध्ये झालेला आहे. आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापार वाढवण्याचे हे धोरण पूर्वेकडे पहा, लुक ईस्ट म्हणून ओळखले जाते आणि हे जे धोरण आहे की आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या दरम्यान व्यापार वाढण्याचं, त्याला पूर्वेकडे पहा म्हणजे लुक ईस्ट असं धोरण म्हणून ओळखलं जातं. 2014 नंतर हे धोरण अधिक सक्रिय करण्यात आलेले आहे. कृती करा, ॲक्ट ईस्ट म्हणून हे धोरण सध्या ओळखले जाते. तर 2014 नंतरचं हे जे धोरण आहे त्याला ईस्ट ॲक्ट ईस्ट म्हणजे अधिक सक्रिय राहा, अधिक कृती करा, अशा प्रकारचं धोरण म्हणून हे ओळखल्या जातं. पुढे आहे भारत आणि पश्चिम आशिया. पश्चिम आशियातील देश प्रामुख्याने तेल व नैसर्गिक वायूंचा पुरवठा करणारे देश आहेत. भारताचे पश्चिम आशियाई राष्ट्रांशी पारंपरिक संबंध आहेत.
भारत आणि पश्चिम आशियाई राष्ट्रांकडून मिळणाऱ्या तेलांवर अवलंबून आहे. की आपण बघतो की पश्चिम आशियातील म्हणजे सौदी अरेबिया, इराण, इराक, इजिप्त या राष्ट्रांचा समावेश हा या पश्चिम आशियाई देशांमध्ये होतो. आणि पश्चिम आशियातील देश हे प्रामुख्याने तेल आणि नैसर्गिक वायूंचा पुरवठा करणारे देश हे आहेत. भारताचे पश्चिम आशियाई राष्ट्रांशी पारंपरिक संबंध आहेत, म्हणजे अगदी प्राचीन काळापासून त्यांचे आपले संबंध हे चालत आलेले आहेत. भारत हा पश्चिम आशियाई राष्ट्रांकडून मिळणाऱ्या तेलावर अवलंबून आहे. की आपल्या संपूर्ण देशाची तेलाची जी गरज आहे, तेल म्हणजे खाद्यतेल नव्हे, तेल म्हणजे पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे जे विविध प्रकार आहेत तेलाचे, या तेलाची संपूर्ण जी गरज आहे ती आपली या पश्चिम आशियाई देशाकडून भागवली जाते. यामध्ये इराण, बहारीन, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या राष्ट्रांकडून भारत हा तेलाची काय करतो, आयात करतो. या देशांकडून भारत तेल विकत घेतो. तर शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला इस्रायल या राष्ट्रांकडून मिळते. की पश्चिम आशियाई देशांमध्ये इस्रायल हा सुद्धा अतिशय प्रगत आणि एक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अतिशय विकसित देश मानला जातो. तर या इस्रायलकडून सुद्धा आपल्याला आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान आणि त्या क्षेत्रांमध्ये मदत इस्रायलकडून झालेली आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे संरक्षणविषयक आधुनिक सामुग्री देखील इस्रायलकडून मिळते. की संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा इस्रायल हा देश अतिशय प्रगत मानला जातो आणि या संरक्षणविषयक जी आधुनिक सामुग्री आहे ती सुद्धा इस्रायलकडून भारताला वेळोवेळी मिळते. शिवाय नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अनेक भारतीय लोक इथे राहत आलेले आहेत. त्यांचेही आपल्या आर्थिक व्यवस्थेतील योगदान हे महत्त्वाचे मानले जाते. की आपण बघतो की अरेबियन कंट्रीजमध्ये भारतातील अनेक तंत्रज्ञ, अनेक लोक हे नोकरीनिमित्ताने जातात आणि त्यामुळे त्यांच्या आर्थिक योगदानामुळे भारताला फायदा तर होतोच, पण या दोन देशांदरम्यान, या दोन खंडांदरम्यान, म्हणजे भारत हा आशिया खंडामध्ये येतो तर हा पश्चिम आशिया जो त्यांचे आणि भारताचे संबंध हे सुधारण्यामध्ये आपल्याला फायदा झालेला आहे. सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे आणि स्वतःबरोबरच इतर राष्ट्रांचाही विकास होईल यासाठी एकमेकांना मदत करणे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. की सर्वच राष्ट्रांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध असावेत आणि त्याचबरोबर आपल्या राष्ट्राचा तर विकास व्हावा, परंतु त्याचबरोबर इतर राष्ट्रांचाही विकास व्हावा याकरिता एकमेकांना मदत करणे, सहकार्य करणे हेच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट हे राहिलेले आहे. भारत आणि जगातल्या महत्त्वाच्या देशांमधील संबंधांचा थोडक्यात आढावा आपण इथे घेतलेला आहे. यानंतरच्या प्रकरणात आपण इतर बाबींवर प्रकाश टाकणारच आहोत. तरी या पाठाची संपूर्ण माहिती मी आपणापुढे सादर केली. आपणाला ती कळलेलीच असेल. तरीही काही कोणाला समस्या असेल, कोणत्या टॉपिकबद्दल काही कळलेलं नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून ते विचारू शकता. आपला हा पाठ ज्याचं नाव आहे भारत व अन्य देश हा इथे संपलेला आहे. धन्यवाद.